आज होळी म्हटल्यावर मम्मा तू पुरणपोळी करणार आहेस? हे यमक मुलांच्या डोक्यात अगदी घट्ट बसले. होळी रे होळी, पुरणाची पोळी. आज पुरणाची पोळी आहे म्हणून सगळेच खुश आहेत. सकाळी नैवेद्याची तयारी मी सुरू केली. सध्या इथे थंडीमुळे आणि सारख्या होणाऱ्या स्नोफॉलमुळे कंटाळलेल्या आम्हाला आपले सण आले की नवचैतन्य निर्माण होतं. होळी जळाली, थंडी पळाली असंही काही जण म्हणतात. आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकतात असंही ही होळी सांगते. हिंदू संस्कृतीत सणांची कमतरता अजिबात नाही आहे. आपले सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच, पण शास्त्रीय महत्त्वसुद्धा असतं. होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचं प्रतीक. यामुळे आपलं मन निर्मळ व्हावं हीच अपेक्षा. इथली घरं लाकडी असल्यामुळे मोठी होळी पेटवणं तसं कठीणच. त्यात थंडीमुळे झाडांची पानं गळून गेलेली असतात आणि फक्त फांद्या शिल्लक असतात. म्हणून ही छोटीशी आमची होळीची पूजा. दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागचा उद्देश. होळीनिमित्त पुरणपोळी, रंग, धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच, परंतु मला खूप आनंद होतो जेव्हा इथल्या ख्रिसमससारख्या फेस्टिवलला जेवढी एक्सायटेड असतात ना आपली मुलं, तेवढीच मराठी सणांसाठी सुद्धा असतात. अशी आमची ही छोटीशी होळी. तुम्हाला कशी वाटली?